या आजच्या व्हिडिओमध्ये एकच सांगायचंय, ते म्हणजे आपली लायकी, शेतकऱ्याची लायकी. शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इथल्या सरकारचा लोकांचं सोडून द्या आता. कारण की लोकांनी शेतकऱ्यांकडे बघायचं तेवढं बघितलं, पण ज्यावेळेस इथले राज्यकर्तेच शेतकऱ्याकडे तुच्छतेने बघत असतील तर करावा तेवढा जाहीर निषेध कमीच आहे. कारण बघा, आज दिवसभरामध्ये हेडलाईनवरती वाक्य आहे, शेतकरी कर्जमाफीचे पैसे घेऊन लेकरांची लग्न करतो, साखरपुडे करतो, शेतीमध्ये गुंतवणूक करत नाही. अरे झाकण झुल्या, शेतकरी शेतीमध्ये गुंतवणूक पण करतो, शेतीमध्ये रोज राबतो, पण शेतकरीच तुमच्या सगळ्यांची भूक भागवतो आणि त्याच्यावरच टिप्पणी करता वय. शेतकरी काय तुम्हाला खिल्ली उडवायलाच पाहिजे का? हे बघा, या राज्यामध्ये 3 पक्षाचं सरकार आलं. मी त्याला एकच सरकार म्हणेन, ते म्हणजे समलैंगिक सरकार. या राज्याला विरोधी पक्ष नेताच राहिला नाही, विरोधकच राहिला नाही. कारण की आपण पाशवी बहुमत दिलं यांच्या खोट्या आश्वासनाला भुलून. मग यांनी त्याचा मिसयूज करायला चालू केलं. एकाने काय करायचं, शिव्या द्यायच्या, दुसऱ्याने येऊन माफी मागायची. आधी एक जणांनी म्हणायचं, शेतकरी कर्जमाफीचे पैसे घेऊन काय करतो, त्यांच्या लेकरा बाळांची लग्न करतो, धुमधडाक्यात लग्न करतो, शेतकऱ्याला काय कमी येते व्हा. दुसरा लगेच म्हणतो, मी तर त्यांचं काही बोललेलं ऐकलं नाहीये, पण जर तसं म्हटलं असेल तर शेतकऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे आणि असं बोलणं दुर्दैवी आहे. तोवर तिसरा उठतो, मुख्य चोर, आणि तो काय म्हणतो माहितीये, शेतकऱ्यांचा अपमान केला असेल, अपमान झाला असेल तर मी त्यांच्याकडून माफी मागतो. अरे लाजा वाटू द्या रे कुत्र्यांनो. बोलायचं एवढं कारण काय माहिती का? तुम्ही शेतकऱ्याला तुच्छ समजायला लागलात. ज्याच्या जीवावर निवडून आलात, ज्याच्यासाठी निवडून आलात, त्याच्यावरतीच उलटी टांगडी करून मुतायला लागलात तुम्ही. भाड्यांनो, खरं सांगतो, शेतकऱ्याने रुमणं हातात घेतलं ना, देवाशपथ फरक एवढा पडेल ना, एवढा. फक्त आमचा शेतकरी शंड झालाय हो. सगळ्यात आधी मला या व्हिडिओमध्ये बोलायचं त्या शेतकऱ्यांना, तुमच्या अंगात जे रक्त वाहतंय ना, ते रक्त नाही, पाणी आहे. तुमचं रक्त शंड झालंय. तुम्हाला कशानेच फरक पडत नाही, कारण की तुम्ही गुलाम झालात. त्या कृषी मंत्र्यासोबत 10-15 शेतकरी होते समोर. तो म्हणतोय तुम्ही कर्जमाफी घेता आणि लेकरा बाळांची लग्न लावता, आणि समोरचे शेतकरी हसून म्हणतोय, हा साहेब, अरे लाजा जरा, मायासारख्याने मुस्कट आता बोलू नये. त्यातला एक वाघ होता, काय म्हणला माहितीये, साहेब तुमच्या कर्जमाफीची गरज नाही आम्हाला तुम्ही रास्त भाव द्या, तुमचं कर्तव्य आहे म्हणून तुमच्या कर्जमाफीवर आम्ही